फेब्रुवारीला हा प्लॉट रिनोव्हेशन केला। त्याच्यानंतर कमीत कमी 45 दिवस या प्लॉटला पाणीच आलं नाही आणि मी तेही दिलंच नाही। 45 दिवसानंतर एकच नंबर शूट या बागेतून निघताना दिसायला लागले आणि मग पाण्याची रिक्वायरमेंट सेन्सरनुसार वाढायला लागली, तसं मी पाणी देत गेलो। नमस्कार, मी दिलीप बोराडे, मुक्काम पोस्ट पाटोदा, तालुका येवला, जिल्हा नाशिक। माझ्याकडं सर्वसाधारण 7 एकर द्राक्षाची बाग आहे। त्यापैकी 3 एकर थॉम्सन आहे, 2 एकर क्रिम्सन आहे आणि 2 एकर सुधाकर आहे। अशी सर्वसाधारण माझ्याकडे 7 एकर द्राक्षाची बाग आहे। तर फायलो डिवाइसबद्दल मला आमचे रिलेटिव्ह दावचवाडीचे सुनीलजी धुमाळ, किशोरजी धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ यांच्याकडून माहिती मिळाली आणि त्यांचा आग्रह होता की तुमच्याकडे क्षेत्र जास्त असल्या कारणाने तुम्ही फायलोचं डिवाइस बसवा, त्याच्यातून तुम्हाला जास्त फायदा होईल। तर हा आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये 3 एकरचा आर्म रिनोव्हेशन केलेला थॉम्सनचा प्लॉट आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आर्म रिनोव्हेशन होतं तर त्यावेळेस बऱ्यापैकी झाडामधील अन्न स्टोरेज निघून जातं। जसं ते ओलांड्यामध्ये सेव ठेवलेलं असतं झाडांनी आणि आपण रिनोव्हेशन केलं की ते निघून जातं आणि मग बाग छाटल्याच्या नंतर झाडाला आणि घडांना अन्नद्रव्य नसल्या कारणाने खूप मोठं थोडंसं जिकरीचं काम होऊन जातं। तर हीच गोष्ट पुढील सीझनमध्ये कव्हर करण्यासाठी आपल्याला फायलोचं डिवाइस बसवून अन्नद्रव्य मॅनेजमेंट करणं सोपं जातं। तर हा प्लॉट मी मागील 2023ला रिनोव्हेशन केलेला होता। तर फायलोचं डिवाइस बसवून आमच्याकडं सर्वसाधारण 3 वर्ष झालेली। तर आर्म रिनोव्हेशन केलं त्याच्यानंतर आम्हाला ऑक्टोबर छाटणीमध्ये खूप काही गोष्टींचा फायदा लक्षात आला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट अन्नद्रव्य देतो तर ती असतात ॲसिडिक आणि आपण काय करतो, चुकीचं पाणी जर समजा उदाहरणार्थ प्रमाणापेक्षा जास्ती पाणी दिलं तर आपले अन्नद्रव्य पाण्याबरोबर वाहून जातात। अन्नद्रव्याचे जे काही बॉन्ड असतात ते पाण्यामध्ये एकत्र होऊन आणि जास्त पाणी दिल्यामुळं वाहून जातात, लीच आउट होऊन जातात। म्हणजे आपलं अन्नद्रव्याचं एक त्या जागेवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। अतिमहत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगायची राहून गेली। तर 12 फेब्रुवारीला हा प्लॉट रिनोव्हेशन केला। त्याच्यानंतर कमीत कमी 45 दिवस या प्लॉटला पाणीच आलं नाही आणि मी तेही दिलंच नाही। 45 दिवसानंतर एकच नंबर शूट या बागेतून निघताना दिसायला लागले आणि मग पाण्याची रिक्वायरमेंट सेन्सरनुसार वाढायला लागली, तसं मी पाणी देत गेलो। तर आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो। झाड स्ट्रेसमध्ये कधी असतं, अतिमहत्त्वाची गोष्ट, एकतर अति पाणी झाल्यामुळे झाड स्ट्रेसमध्ये जातं किंवा कमी पाण्यामध्ये झाड स्ट्रेसमध्ये जातं। झाड स्ट्रेसमध्ये जाणं याचा अर्थ असा का तुम्ही कुठल्या तरी रोगाला आमंत्रण देतात। याच्यासाठी सेन्सरनुसार पाणी जाणं म्हणजे योग्य पाणी याच्यामध्ये आपलं रोग कमी प्रमाणात येणार। जसं उदाहरणार्थ मी सांगतो, झाड स्ट्रेसमध्ये म्हणजे कधी ताणामध्ये जर असेल झाड तर बघा थ्रिप्स अटॅक जास्ती करतो, त्याच्यानंतर फुरी अटॅक जास्त करते। अजून असे विविध प्रकारचे उडद्या देखील झाड स्ट्रेसमध्ये गेलं का उडद्या देखील अटॅक करतो। असे विविध प्रत्येक रोग कुठल्या ना कुठल्या कारणास्तवच अटॅक करतो। झाड हेल्दी जर असेल तर बऱ्यापैकी कुठलाही रोग आपल्या झाडावर अटॅक करत नाही, म्हणजे झाडाची प्रतिकारशक्ती ही तंदुरुस्त राहते। तर ह्या प्लॉटची तारीख सर्वसाधारण 19 सप्टेंबर। आता 19 सप्टेंबरची या प्लॉटची छाटणीची तारीख असून आपण काय काय चुका करतो हे तुम्हाला मी काही 1-2 मिनिटामध्ये सगळं सांगतो। तर आमच्याकडून पहिले काय व्हायचं का फ्लावरिंग स्टेज सुरू झाली का प्लॉटला पाणी कमी करून टाकायचं। ही जनरली सगळ्यांचीच प्रॅक्टिस होती, काही लोकांची होती, आमची त्या तशीच होती। तर सेन्सर बसवल्यापासून आमच्या ही गोष्ट लक्षात आली की झाड 365 दिवसामध्ये सगळ्यात जास्त जर कुठं पाणी घेत असेल तर ते फ्लावरिंगमध्ये घेतं। म्हणजे माझं सर्वसाधारण इथं 5व्या दिवशी पाणी येतं
4 तासाचा इथं वॉटर टँक आहे, तर 8 दिवसामध्ये मला 2दा पाणी द्यायला लागतं फ्लावरिंगमध्ये. म्हणजे इतकं झाडाला पाण्याची रिक्वायरमेंट असते आणि आपण त्याच पिरियडला पाणी कमी करून सगळ्यात मोठी चूक करतो. ही झाली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर व्हरायझन स्टेजला बघा आपण काय करतो, शुगर येण्यासाठी झाड स्ट्रेसमध्ये टाकायला सुरुवात करतो, पाणी थोडं थोडं कमी करायला सुरुवात करतो. तर असं कधीच नाही केलं पाहिजे. माझं असं मत आहे का पार पूर्णपणे द्राक्षाचा खुडा होऊन जाईपर्यंत कुठल्याही स्टेजमध्ये झाडाला स्ट्रेस द्यायचा नाही. स्ट्रेस न दिल्यामुळं बघा आता ह्या प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे, खालच्या बॉटमला 17 ब्रिक शुगर आहे बघा. भरपूर असे 30-35 बंच, 30 सर्वसाधारण 32 बंच या झाडावरती मी रिनोव्हेशनच्या प्लॉटवरती धरलेले आणि हार्वेस्टिंग देखील चालू आहे. सुंदर आहे. मी फायलो कंपनीला मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला खूप मस्त आणि खूप चांगलं इन्स्ट्रुमेंट दिलं शेतकऱ्यांसाठी. ही या ठिकाणी चांगली महत्त्वाची गोष्ट घडली. धन्यवाद.